षटकात गोरा बादल रायडर्स संघाचा निर्णय प्रथमतः बॅटिंग करण्याचा आणि सुरुवातीच्या काही षटकांमध्येच महत्वाचे गडी बाद झाले. रावडी यांच्यावरती नजरा होत्या या सामन्यामध्ये, परंतु त्यांना एक अगदी जाळ्यात फसवलं. इट्स फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी त्यांचं डिसिजन कळवलाय, निर्णय कळवलाय. इट्स फेअर डिलिव्हरी आणि गजू स्ट्रायकिंगला. गजूसाठी थोडासा समोर टाकलेला बॉल, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ द हँड चांगले टाकतात, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते आहे रोहित नाईकची. पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला जितेंद्र नाईक पाहायला मिळाले, आता रोहित नाईक संघाकडून खेळत असताना. टप्प्याचा बॉल शॉर्ट बॉल केलाय, क्षेत्ररक्षक आहे, नकार होकार, जरूर वेळेतच नकार दिलाय. काहीतरी घडू शकलं असतं या बॉलवरती. आणखी एक डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा शेवटचा बॉल. 4 धावा धावफलकावरती, 3 बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर. एक्स्ट्रा जोडला जाईल धावफलकावरती. 5 बाद. समोर खेळलाय, प्रॉपर कनेक्शन आहे, चांगला ड्राईव्ह लागत असताना गजू खराब क्षेत्ररक्षण आणि हा पहिला बैला येतोय चौकार 4 धावांसाठी. चार धावा गजूच्या बॅट मधून येत आहेत, महत्वाच्या असतील या 4 धावा. 2 षटक समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आणि 3 बाद. गोरा बादल रायडर्स संघ पॉवरप्लेच्या षटकांमध्ये फसलाय, अगदी बॅकफुटला पिछाडीवर ढकललाय. श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाने, रघु जे की कॅप्टन आहे संघाचे, एका बाजूला महेश. गोरा बादल रायडर्स संघाचे कॅप्टन पाहायला मिळतील आपल्याला. आता मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने बॅटरी बॉल मध्ये संपर्क नाही. दांडी 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 गोल झालाय चौथा. 9 धावेंवरती. राहुल चव्हाण नवीन फलंदाज आता दाखल होतील, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली, कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल, कौतुक करावं लागेल. अगदी बांधून ठेवलंय, प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतोय गोरा बादल रायडर्स संघ. बॅकफुटला जा, चांगला पंच केला होता या बॉलला, परंतु आहे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण. आणखी एक डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती यष्ट्यांचा वेध, तदनंतर हा डॉट बॉल. 9 धावेंवरती 4 बाद. एका बाजूला गजू गजेंद्र जाधव बॅटिंग करू शकतात, ती अबिलिटी त्यांच्याकडे आहे, ती क्षमता. इथून एक सन्मानजनक धावसंख्या करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती गडी बाद केला, निलेशला बाद केलं, त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉल डॉट पाहायला मिळतंय. चांगला खेळलाय, गॅप भेटला आहे राहुल चव्हाणच्या बॅट मधून. हा येतोय मैदानाला आग लावणारा चौकार. गजेंद्र जाधव एका बाजूला राहुल, या जोडीवरती नजरा असतील.
ओ आखोटप्प्याचा बॉल प्रॉपर कनेक्शन, बॉल हवाई सफरेवरती आणि हा बॉल जातोय मॅक्झिमम सीमा पार षटकार. या अगोदरच्या बॉलवरती चौकार, त्यानंतर हा षटकार आणि गरज होती त्या गरजेला साजेचा खेळ. 19 धावा धावपलकावरती होत आहे. एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. राहुल चव्हाण वरती नजरा आणि त्याने तसा खेळ सुद्धा केलाय मागच्या 2 बॉलवरती. फुलटॉस बॉल, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, हा येतोय आणखी. हो, सुंदर असा टोलवलेला चेंडू, निर्धाव चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर असा रघुनाथ राठोड यांच्याकडे टाकलेला हा चेंडू, एक धाव चोरटी, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा पहिला फुलटॉस चेंडू लॉंगाच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे, एक धाव. रघुनाथ राठोड कर्णधार. सुंदर असा टाकलेला रघुनाथ राठोड यांच्याकडनं निर्धाव चेंडू, गजेंद्र जाधव बीट झालेले आहे चेंडूला. सुंदर असा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट झालेले आहेत फलंदाज. रघुनाथ राठोड यांचं चांगलं षटक. सुंदर असा टोललेला चेंडू, रिव्हर्स स्वीप, चौकार. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा, 4 विकेट डाऊन. बंजारा प्रीमियर लीग पर्व 4 पहिल्या दिवसाचा हा दुसरा सामना. गोरा बादल रायडर्स वर्सेस श्री लक्ष्मण बापू यंगस्टर्स यांच्यामध्ये सुरू असलेला सुंदर सामना. गोरा बादल रायडर्स 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावांवर 4 गडी बाद. पुढचं षटक घेऊन आलेत रोहित नाईक. कोणते सुंदर असा टाकलेला हा चेंडू, माफ करिएगा, शुभम राठोड यांचा हा चेंडू.
राहुल चव्हाण यांनी उत्तुंग असा षटकार खेचलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. डगमगत्या आपल्या पारीला सांभाळताना राहुल चव्हाण. निर्धाव चेंडू शुभम राठोड यांच्याकडनं. ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता राहुल चव्हाण यांचा, फटका चुकलेला आहे. पुढचा चेंडू शुभम राठोड आणि लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू. अतिशय सुंदर असा क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. ओव्हर थ्रो आणि पंचांचा निर्णय विकेट. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत होते राहुल चव्हाण आणि नको ती विकेट आपली गमावी लागली आहे रनआउट या स्वरूपामध्ये. राहुल चव्हाण यांना परतावं लागेल. 10 बॉल 25 रनांची खेळी करून राहुल चव्हाण आउट झालेले आहेत. अशोक आहे का? अशोक आहे. अशोक चव्हाण. अरे अशोक राहुल चव्हाण. अशोक आहे अशोक. अरे 5 आहे की. पंचांचा निर्णय वाईड. एक अतिरिक्त धाव. बोला नाव विचार. अशोक चव्हाण. अशोक चव्हाण. अरे ये टपरी पर दिला रे. लॉंगॉनच्या दिशेला टोलवलेला चेंडू झेलबाद परतावं लागेल गजेंद्र जाधव यांना. पुढचे फलंदाज अमोल राठोड. 4.5 च्या समाप्तीनंतर 40 धावा 6 विकेट डाऊन. अमोल राठोड ड्राईव्ह करून दिलेला आहे. रघुनाथ राठोड चेंडूवर आलेले. मिसफिल्ड. एक धाव. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा 6 गडी बाद.
आणि आता विकेट किपर या स्वरूपात दिसतील आपल्याला कर्णधार रघुनाथ राठोड. आणि रघुनाथ राठोड यांचा सामना बघण्यासाठी भरपूर गर्दी इथं जमलेली आहेत अंबरनील मैदानावरील. अविभाऊ देवरे असतील, किरण भाऊ चौधरी असतील. मिस फील्ड चौकार. कुलदीप राठोड यांच्याकडनं ही अपेक्षा करता येणार नाही आपल्याला. आणि प्रकाश चव्हाण यांचा हा तिसरा चेंडू. सामना करतील अशोक चव्हाण. आणि लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला चेंडू. सुंदर झेल. परतावं लागेल बल्लेबाजला. अतिशय चतुराईने कर्णधारी करताना रघुनाथ राठोड. आणि पुढचे फलंदाज राज बंजारा. आणि फ्लाइटेड चेंडू प्रकाश चव्हाण यांच्याकडनं. एक धाव. आता स्ट्राईकला असतील अमोल राठोड. सामना करतील प्रकाश चव्हाण यांचा. आणि एसटी रक्षक असतील रघुनाथ राठोड. आणि फटका चुकलेला आहे अमोल राठोड यांच्याकडनं. हा चेंडू कुठेही मारू शकत होते पण चुकलेत फलंदाज. सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे. मिसफील्ड चौकार. सहा षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा, 7 गडी बाद. आता बॉलिंग मार्कवर असतील रघुनाथ राठोड, कर्णधार. कर्णधार रघुनाथ राठोड यांचा सामना करतील राज बंजारा. सुंदर असा टाकलेला चेंडू रघुनाथ राठोड यांच्याकडनं. फलंदाज चुकलेले आहेत. निर्धाव चेंडू. रघुनाथ राठोड यांचा दुसरा निर्धाव चेंडू. अतिशय टिचून गोलंदाजी करतायत रघुनाथ राठोड. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करून दिला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. कुलदीप राठोड चेंडू अडवतील. थोडीशी फंबलिंग आणि एक अतिरिक्त धाव. आणि लक्ष्मण बापू यंगस्टर या संघाचे संघ मालक श्री माननीय आत्माराम भाऊ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे.
आणि गुरुदत्त ऑप्टिकल्सचे संचालक श्री करण सिंग राठोड भाऊ स्वतः ऑन फील्डवर उभे आहेत. आता जे दोन संघ खेळतायत दोन्ही संघाचे संघ मालक यांचं शुभ आगमन मैदानावरती होत आहे. नियोजन समितीच्या माध्यमातून स्वागत त्यांचं असेल. सामन्यामध्ये बघा ज्याप्रमाणे बॅटिंग झाली पहिल्या काही क्षणांमध्ये धावा आल्या नाही, परंतु आता मात्र राजच्या बॅटमधून धावा येत आहेत. 59 धावा धावपलकावरती होत आहेत. रघु संघाचे कॅप्टन. आणखी थोडासा समोर टाकलेला बॉल फुलर लेंथ बॉल होता. आडव्या बॅटने ऑन साइडला दिशा दिली. दोन्ही फलंदाज आता संयमाने खेळी करतात आणि गरजही आहे. 60 धावा धावपलकावरती झाल्या. षटक समाप्त. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 60 लॉस ऑफ 7. पुढचे 18 बॉल कुठपर्यंत धावा करेल पाहण्यासारखं, कारण राज बॅटिंग करतोय. त्याला माहिती आहे इथून मला कशा प्रकारची बॅटिंग करायची, कितपर्यंत धावा जोडायच्या धावपलकावरती. सर बॉलर नेम रोहित नाईक. या अगोदरचे षटक रोहितने टाकलं होतं, तोच आता गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला राज बंजारा. समोर टाकला होता बॉल हवेत. कव्हरला क्षेत्ररक्षक असतील. जिथपर्यंत बॉल वरती पोहोचतील एक सिंगल धाव येते. मोठे पटके खेळावे लागणार आहे पुढच्या 17 बॉल मध्ये, कारण गरज आहे. रोहित नाईक पहिलाच बॉल सिंगल आली आहे. पहिल्या डावातला खेळ चाललाय. टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय गोरा बादल रायडर संघाचा. आणखी फुलर लेंथ बॉल अगदी वेगाने पेश केला आणि जणू काही या बॉलला समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय. बिनधाव डॉट बॉल आणखी येतोय. फुलटॉस बॉल टॉपेज झालाय. फटका फसलाय आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये. रोहित नाईकचा चांगला जाईल आणि आता खेळ संपतो आहे. 8वा धक्का. अमोल यांना परतावा लागेल. रखरखत ऊन आहे या जळगाव परिसरामध्ये, जळगाव नगरीमध्ये. तर सुद्धा क्रिकेटचं प्रेम. बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसालाच भरभरून प्रेम मिळालंय. यानंतरचा होणारा सामना क्रमांक 3 सामतदादा सुपर किंग आणि वसंतराव नाईक टायगर दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहायचे. यानंतर आपला टॉस होईल. जशी ही पहिली इनिंग समाप्त होईल आपण टॉस साठी रेडी राहायचे दोन्ही संघांच्या कॅप्टननी. पायवरच्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. धावबाजीची संधी आहे पैकी मात्र केली नाही, परंतु एक धाव येते. स्पर्धेच्या माध्यमातून आमची आयोजन समिती काशीनाथ चव्हाण, सुनील नाईक, पपेश चव्हाण, बादल नाईक, अतुल चव्हाण, विशाल चव्हाण सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. पायावरचा बॉल अगदी खालून हा बॉल सुटतोय आणि बॉल जातो आहे सीमा रेषाकडे आणि बॉल सीमा पार. चौकार. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स. एक्स्ट्रा कव्हरला दिशा दिली, परंतु या बॉलला अडवण्यासाठी असमर्थ रघु आणि हा बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरला अगदी उसळी खात सीमा पार. चौकार.
धावसंख्या धावपलकावरती 70 धावा, 70. 8 बाद, 8 ओव्हर समाप्त. 8 षटक समाप्तीनंतर 70 धावा, म्हणजेच की सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतोय. पहिल्या काही षटकांमध्ये जर बघितलं तर लागोपाठ गडी बाद झाले. रावडी राठोड यांच्यावरती आज नजरा होत्या, त्यांच्या बॅटमधून अशा प्रकारचा खेळ झाला नाही. त्यानंतर गजू, तो की चांगली बॅटिंग करत होता, त्यालाही सस्त्यात बाद व्हावं लागलं. धावबादाच्या रूपामध्ये गडी बाद झाले गोराबादल रायडर्स संघाचे. परंतु एका बाजूला या खेळीला जणू काही सांभाळलंय राज बंजाराने. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अनेक प्रेक्षक आपल्या सोबत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळले, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. टॉस का बॉस चे आमचे प्रायोजक आहे पहिलाच बॉल अगदी वाईट बॉल. फुलटॉस बॉल, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येत आहेत, परंतु अगदी दोघांच्या मधोमध हा बॉल पडतोय आणि एक टप्पा उसळी खात जातोय. सीमा पार, पंचांचा इशारा, षटकार. 6 धावा येत आहेत या बॉलवरती. आणखी एक वेळ बैठक फटका समोर खेळलाय. हा गगन गरारी घेणारा येतो आहे प्रथमेशच्या बॅटमधून हा मॅक्झिमम षटकार. पृथ्वीराजच्या बॅटमधून हा मॅक्झिमम आलाय. सहप्रायोजक या स्पर्धेचे वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा जिल्हा जळगाव सुभाषजी जाधव साहेब. वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर. ट्रॉफी प्रायोजक या स्पर्धेचे स्वामी एज्युकेशनल ग्रुप. ध्येय, प्रयत्न आणि सफलता हा मूलमंत्र त्यांचा. टॉस का बॉसचे प्रायोजक आहे श्री अभिजित चव्हाण. श्री ग्राफिक्स कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड आणि बॉल स्पॉन्सर आमचे आहे श्री अतुल चव्हाण च्या माध्यमातून. संघ प्रायोजक श्री सुनील नाईक, सेवा एंटरप्राइजेस जळगाव. सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ वाहतूक नियंत्रक. त्यानंतर प्रायोजक श्री विवेक पवार, स्वप्नील पवार, डॉक्टर तुषार राठोड, श्री भाऊल चव्हाण, सेवा कृषी केंद्र शेंदुर्णी लिहे दिगर. श्री विनोद जाधव, एयू बँक जळगाव. श्री तुकडोदास नाईक, सामाजिक कार्यकर्ते श्री भारमल नाईक, सामाजिक कार्यकर्ते श्री रोशन चव्हाण, कृषिका इव्हेंट. सो अनिता बळीराम शेरे, लोकनियुक्त सरपंच लोणवडी. बळीराम शेरे, कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी. चेतन जाधव, श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस. दीपक जाधव, सेवा कंस्ट्रक्शन. काशीनाथ चव्हाण, संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क. 9 षटक समाप्त आणि 88 धावा, 8 बाद. 9 षटकांचा खेळ पहिल्या डावातला समाप्त झालाय. त्यानंतर श्री मुरली चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री प्रेम जाधव, सेवा कंस्ट्रक्शन. श्री मनोज जाधव सर, शिक्षक जळगाव.
थँक्यू. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाजी मार्कवरती मनीष आहेत. मनीष जाधव. गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल समोर टाकलेला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय कॉर्नरच्या रेंजमध्ये डीप मिड विकेटला. चांगली फेकी. दुसरा धावेचा कॉल. धावबादीची संधी आहे. ओ परंतु ज्या प्रकारे यष्टीरक्षकाच्या एंड वरती संधी होती परंतु वन शॉट पंचांचा इशारा. वन शॉट पाहायला मिळतोय म्हणजेच की एकच धाव येईल या बॉलवरती. अकोटप्याचा बॉल आणि या बॉलला पृथ्वीराज स्पेशल हा आसमानी ठोला षटकार. सहा धावा शेवटच्या क्षणांमध्ये एक महत्वाच्या ठरतील या धावा. पहिल्या काही क्षणांमध्ये संघ लडखडला. गडीबाद झाले आणि गडीबाद झाले सुद्धा. तदनंतर राज बंजारा पृथ्वीराज बॅट मधून धावा आल्या. शेवटच्या या जोडीने 11 बॉल 34 धावांची साजेदारी खेळी बनवली आहे. दोघांचं कौतुक करावं लागेल. संघाला गरज होती आणि त्या गरजेला जो खेळ केलाय ना खरंच एक कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद खेळी शेवटच्या क्षणांमध्ये मागच्या 11 बॉलवरती केली आहे दोघांनी. 95 धावा धावफलकावरती झाल्यात. आणखी एक वेळ परफेक्ट टायमिंग. पृथ्वीराज बरसतोय. आणखी एक षटकार. आणि या 6 धावेच्या वतीने 100 धावा पूर्ण होत आहेत. गोरा बादल रायडर्स 101 101 101 धावा धावफलकावरती. 8 बाद गडीबाद बघा 8 झाले तरी सुद्धा 100 पार धावसंख्या गेली आहे. ही खासियत आहे या फलंदाजांची या जोडीची. या जोडीने प्रभावित केलं या पहिल्या डावात आतापर्यंत. 12 बॉल 40 ची साजेदारी भागीदारी पाहायला मिळते आहे. आणखी एक वेळ आडव्या बॅटने खेळलाय आणि हाही बॉल जातोय. ही इज ऑन फायर. लागोपाठ मागचे 2 बॉल आणि 2 षटकार. मागचे 3 बॉल आणि 3 लागोपाठ षटकार. पृथ्वीराज बरसलाय मागच्या 3 बॉल वरती. 10 बॉल 34 धावांची खेळी आणि खरंच डगआउट मध्ये आता टाळ्या वाजवत असताना पृथ्वीराज साठी पाहायला मिळत आहे त्याचे चाहते. त्याच्या डगआउट मधून त्याचं प्रोत्साहन टाळ्यांच्या गजरामध्ये पाहायला मिळत आहे. खेळ चांगला खेळ आहे. थोडासा फुलर लेनचा बॉल निराश परंतु डॉट बॉल पेश केला. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल पहिल्या डावातला 107 धावा म्हणजेच की आजच्या दिवसातली ही सर्वाधिक धावसंख्या झाली आहे. 107 धावा. शेवटच्या बॉलवरती फुलरेनचा बॉल ऑन साइडला दिशा दिल्या रघु तिथे आहेत म्हणजेच की या बॉलवरती येईल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने 108 धावा. पहिल्या डावातला खेळ 10 षटकाचा समाप्त आणि दुसऱ्या डावामध्ये आता करायचे आहेत षटकांमध्ये संघ लढखडला. गोरा बादल रायडर्स संघाचा ज्या प्रकारे गडीबाद होत गेले लागोपाठ अगदी ते म्हणतात ना की अगदी गुच्छामध्ये विकेट पडल्या परंतु त्यानंतर काय खेळ केलाय राज बंजारा आणि पृथ्वीराजने. अगदी आता प्रोत्साहन देत आहेत कौतुक करतायत पाठीवरती थाप मारून.
या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रायोजक श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर श्री रमेश चव्हाण सर. तदनंतर सहप्रायोजक आहेत वसंतराव नाईक, ग्रामविकास मंडळ वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव. अध्यक्ष श्री सुभाषजी जाधव. आणि मी विनंती करेल, यानंतरचा जो होणारा सामना आहे त्या सामन्याचे दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. यानंतरचा तो तिसरा सामना आहे सामतदादा सुपर किंग आणि वसंतराव नाईक टायगर संघाचे दोन्ही कॅप्टन. वसंतराव नाईक संघाचे कॅप्टन आणि त्यांचे संघ मालक धरमसिंगजी चव्हाण आपण सुद्धा यायचं आहे. श्री लक्ष्मण बापू संघाचे संघ मालक आत्मारामजी जाधव साहेबांना विनंती, आपण सुद्धा टॉससाठी या. सामतदादा संघ मालक, सामतदादा सुपर किंग संघाचे संघ मालक, कॅप्टन आणि संघ मालक, चला टॉससाठी यायचंय. चला लगेच सामतदादा संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला वसंतराव नाईक टायगर संघाचे कॅप्टन. चला लगेच टॉससाठी या. सामतदादा सुपर किंग संघाचे संघ मालक आणि कॅप्टन, त्याचबरोबर वसंतराव नाईक टायगर संघाचे कॅप्टन आणि संघ मालक, विनंती आहे आपणास टॉससाठी यायचं आहे. आत्माराम भाऊ आपल्या सोबत जे की संघ मालक आहेत. हेड टेल कोणाचा कॉल? टेल इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकला आहे दादा, एक महत्वाचा सामना आहे आणि आजच्या स्पर्धेतला पहिला सामना आपण खेळता आहात. टॉस जिंकल्याचा काय निर्णय असेल? आमची प्रथम फलंदाजी करायचा निर्णय आहे. कारण पहिला सामना जो झाला त्याच्यात पण चेस झालेला आहे, त्याच्यामुळे आमचा पण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. काय सांगाल, ज्याप्रमाणे आपली बंजारा प्रीमियर लीग 4थं सीझन चाललंय आणि गेल्या 3 वर्षापासून या स्पर्धेचं आगळा वेगळा उपक्रम या जळगाव नगरीमध्ये सुरू केला आणि एक नवीन प्लॅटफॉर्म, एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या समाजातील या उभरत्या सितारांना करून दिलं. काय सांगाल? अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करत आहे BPL कमिटी. त्यांना म्हणजे एक प्लॅटफॉर्म म्हणून तयार करून दिले प्रत्येक प्लेयरला. म्हणजे एक नवीन बंजारा समाजातील खेळाडू उभरतायत. तर त्यामुळे BPL कमिटीला मी थँक्यू म्हणतो. नक्कीच कुठपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न असेल या पहिल्या डावात? फलंदाजीचा निर्णय आमचा. पहिल्या डावामध्ये धावा कुठपर्यंत करण्याचा प्रयत्न असेल? निर्णय म्हणजे गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे, चुकून फलंदाजी आलं माझ्यात. त्यांनी नक्कीच होतं एखाद्या वेळेला. तर निश्चितच खूप खूप चांगला खेळ आपण कराल, या शुभेच्छा आपल्याला. दादा टॉस गमावलाय, महत्वाचा टॉस होता आणि टॉस जिंकल्यानंतर आपण काय करणार होता? खरं तर सर्वप्रथम BPL कमिटीचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल की ज्या पद्धतीनं त्यांनी संपूर्ण समाजाला आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी या क्रिकेटच्या माध्यमातून केली.
जेवढं कौतुक करावं तेवढं त्यांचं या ठिकाणी कमीच आहे. परंतु मी शब्दामध्ये त्यांचं या ठिकाणी वर्णन सुद्धा करू शकत नाही. पुन्हा एकदा सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानेल आणि सर्वप्रथम माझ्या संघाला त्यांनी विनंती दिली आणि माझ्या संघाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी पुनश्च त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. नक्कीच आपण सुद्धा या स्पर्धेचा एक भाग आहात. तर ज्याप्रमाणे आपल्या बंजारा समाजातील या उभरत्या सिताऱ्यांना एक क्रीडा क्षेत्रामध्ये खेचून आणून त्यांचं काहीतरी गुणधर्म दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होतं, तर काय सांगाल? सर्वप्रथम मला या ठिकाणी कन्फ्युजन आहे की त्यांनी पहिले बॅटिंग घेतली का बॉलिंग घेतली. बॉलिंग घेतली, त्यांनी अगोदर फलंदाजी सांगितली होती. खरं तर खरं तर आम्हालाच बॉलिंग करण्याची इच्छा होती, परंतु असो, पहिल्यांदा बॅटिंग करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानेल. नक्कीच शुभेच्छा असतील दादा तुम्हाला या सामन्यासाठी. तर आता नुकसा टॉस संपन्न झाला आणि वळून आपण या सामन्याकडे. तर एका बाजूला सामंतदादा संघाचे कॅप्टन आहे, तर दुसऱ्या बाजूला वसंतराव नाईक टायगर संघाचे कॅप्टन. टॉस जिंकला आहे सामंतदादा संघाचे कॅप्टन यांनी प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय, म्हणजेच की तुम्हाला फलंदाजी प्रथमतः करायची आहे. तर वळूया आपण मॅचकडे. तर मॅचला होत्या सुरुवात दोन्ही संघाचे. चला आपण फलंदाज या ठिकाणी लगेच पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचे 12 मॅन अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे. इट्स व्हाईट बॉल, म्हणजेच की ऑनफिल्ड पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम. बॉल बघा, अगदी फिंगर रोल केली या बॉल वरती.
अकोटप्प्याचा बॉल रघु. व आता मात्र हा बॉल सीमा पार पाठवलाय. पहिला बैला येतोय सचिनच्या बॅट मधून षटकार. सचिन स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि त्या बॉलला 6 धावा प्राप्त केल्या. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण, डॉट बॉल. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय आणि 109 धावांचं आव्हान. समोर ड्राईव्ह केला बॉलला, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला सिंगल येते. 109 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय. ज्याप्रमाणे श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाची गोलंदाजी झाली पहिल्या डावामध्ये, बॅकफुटला ढकललं होतं पहिल्या काही षटकांमध्ये. तदनंतर राज बंजारा, पृथ्वीराज या दोघांच्या जोडीने पहिल्या डावातलं गणित बिघडवलंय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेचलाय, ओढलाय ऑन साइडला. हा मॅक्सिमम षटकार. शुभमच्या बॅट मधून हा मॅक्सिमम षटकार आलाय. खातं ओपन केलं अगदी 6 धावेने शुभमने. धावसंख्या 14 धावा. आणखी एक फुलटॉस बॉल आणि ह्याही फुलटॉस बॉलला पाठवलाय सीमा पार. हा मॅक्सिमम षटकार. शुभम पहिल्या 2 बॉल वरती अगदी त्याच्या खेळीच्या 2 षटकार लगावले. म्हणजे बघा, तो सांगत असताना की मी अशा प्रकारची सुरुवात करू शकतो आणि पहिल्या 2 बॉल वरती त्याने तेच केलंय. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आता 20 धावा. पहिलं षटक समाप्त. 20 धावा बिनबाद. चांगली सुरुवात. सचिन सोबतीला शुभम. शुभमने 2 बॉल 2 षटकार लगावले. सचिन साठी आडव्या बॅटने अगदी या बॉलला कॉमेंट्री बॉक्स मध्ये मानवंदना देत हा बॉल सीमा पार. सचिनच्या बॅट मधून आणखी षटकार. काय गणित आहे क्रिकेटचं बघा. एका बाजूला जर बघितलं तर सुरुवात तशा प्रकारची झाली आणि त्या सुरुवातीला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना वादळ घोंगतय मैदानाच्या आतमध्ये. सचिनच्या नावाचं 5 बॉल 13 धावा त्याने आतापर्यंत केलाय. 26 धावा. चांगला बॉल, अगदी सहजतेने या बॉलला पुश केला. पुश करो खुश रहोचं समीकरण. 27 धावा 27. दुसरं षटक मात्र चाललंय. सुरुवात वेगवान झाली आहे. गरजही होती त्या सुरुवातीची. डीप होता हा बॉल. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या खालून निघून गेला. डॉट. निर्धाव बॉल. 27 धावांवरती बिनबाद. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहे, पकडला गेलाय झेल आणि शुभमचा इथे संपवलाय खेळ. पहिला बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला. एक महत्वाचा गडी बाद केलाय आणि गरजही होती त्या गडी बाद करण्याची. शुभम बाद. पहिला धक्का.
2 बॉल शेष असतील या दुसऱ्या षटकातले. 27 धावा धावफलकावरती. कुलदीप राठोड नवीन फलंदाज आता दाखल झाल्यात. सचिन चव्हाणच्या सोबतीला शुभमची जोडी तशा प्रकारची होती. 2 बॉल 2 षटकार त्याने लगावले. त्यानंतर आता या षटकामध्ये चालतं केलं राहुलने. राहुल चव्हाण गॅप भेटलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. डीपला इथपर्यंत फेकी करतायत. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा ही पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळेल. फार कमी ज्या प्रकारे बघितलं तर बॅटची कडा होती का, परंतु रावडी अगदी यष्ट्यांच्या जवळ राहून क्लोज कीपिंग ज्याला म्हणतात तशा प्रकारचं यष्टीरक्षण करतायत. 2 षटक समाप्त. 29 धावा 1 बाद. सरासरी जर बघितली तर चांगली धावसंख्या, एक चांगली वेगवान सुरुवात या पॉवर प्ले मध्ये झाली आहे. अजून एक पॉवर प्लेचं षटक बाकी असेल तर रिक्वायर्ड रन रेट आवश्यक सरासरी जर बघितली तर 10ची आहे. म्हणजे की 10च्या सरासरीने तशा प्रकारची धाव झाली हे म्हणण्यास हरकत नाही. रावडी राठोड गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल डॉट बॉल टाकलाय. सुरुवात डॉट बॉलने करत असताना तिसऱ्या षटकातली. समोरच्या बॉलला ड्राईव्ह केली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. आणि खरं तर या अगोदरच्या हा दुसरा सामना चालला आजच्या दिवसातला. पहिला सामना जर बघितला तर अगदी सहजतेने सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाने 98 धावा केल्या आणि आता सुद्धा तशाच प्रकारचा प्रयत्न चाललाय श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाचा. रिव्हर्स स्वीप, प्रॉपर टायमिंग, बॉल सीमा पार वेगाने येतोय कुलदीपच्या बॅट मधून. चौकार. कुलदीपच्या बॅट मधून हा एक आगळा वेगळा उलटा फटका खेळलाय कुलदीपने आणि 4 धावा प्राप्त केल्या. 34 धावा धाव फलकावरती. 1 बाद. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. विकेटची गरज. विकेट मिळाले तर दबाव पडेल, दबाव टाकावा लागेल, प्रेशर क्रिएट करावा लागेल. तो दबाव तुम्हाला निर्माण करावा लागेल. ते महत्वाचं आहे या दुसऱ्या डावामध्ये. कारण बॅटिंग जर बघितली तर सहजासहजी फलंदाजी करतायत हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला सचिन, त्याच्या सोबतीला कुलदीप. समोर खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत. रावडी राठोड खाली आहेत. दोघांच्या अगदी मधोमध नो मॅन झोन मध्ये हा बॉल पडतोय. म्हणजे की संधी होती ती संधी गमावली आहे. संधी उपलब्ध करून दिली होती. थोडीशी दुखापत झाली असावी, कुलदीपला जाणवते ती दुखापत. संधी होती, गडी बाद होऊ शकला असता जो की कुलदीपच्या रूपामध्ये. आतापर्यंत कुलदीप जर बघितलं तर खूप चांगली फलंदाजी करतायत. त्यांचा विकेट जर मिळाला असता तर दबाव वाढला असता या दुसऱ्या डावामध्ये. एका बाजूला सचिन चव्हाण 8 बॉल 15 धावांवरती ते खेळतायत. रावडी राठोडची चांगली गोलंदाजीच्या चौकारानंतर चांगला कमबॅक. जागा बनवली, शफल केलं आणि बॉल जातो आहे अगदी सीमा पार. सचिन चव्हाणच्या बॅट मधून आणि केलेला आहे हा मॅक्झिमम षटकार. थँक्यू. सचिन चव्हाणच्या बॅट मधून आणखी एक षटकार आलाय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न
बॉलच्या लाईन मध्ये आले नाही, म्हणजेच की बॉलवरती डॉट बॉलने षटक समाप्त. 3 पॉवर प्लेचे षटक समाप्तीनंतर चांगली सुरुवात पॉवर प्ले मध्ये. 41 धावा, 41 लॉस ऑफ 1 आणि आता करायचे पुढचे 42 बॉल आणि 68 धावा. ओ स्लाइटली ओव्हर पिच बॉल. कुलदीपच्या बॅट मधून हा आसमानी ठोला षटकार. 47 धावा या 6 धावेच्या मदतीने डॉट बॉल. त्या 6 धावेनंतर चांगला कमबॅक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टिप झालेला बॉल, यष्टांचा वेध, यष्टा उद्ध्वस्त आणि कुलदीप एक महत्वाचा गडी बाद. आणि आता पलटवार होतोय या बॉल वरती. आता गोळे झाले आहेत, आता टीम मीटिंग होईल आणि इथून पुढच्या काही क्षणांमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे ते पाहण्यासारखं. गोरा बादल रायडर्स संघाची गोलंदाजी आता पलटवार करणारी झाली आहे. जर बघायचं झालं तर एक महत्वाचा गडी बाद केलाय कुलदीपच्या रूपामध्ये. सूरज नवीन फलंदाज आता दाखल झाले, सूरज राठोड. राहुल चव्हाणने आता पलटवार केलाय, पलटवार करून दिलाय संघासाठी. अकुटप्याचा बॉल बॅकफुटला जात चांगला पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला, डीपला. एकदा होईल, एका धावेच्या मदतीने 48 धावा. नियोजन समितीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याप्रमाणे एक आगळा वेगळा उपक्रम आणि भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग आपल्या सोबत जुळले आहेत. त्या प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत असेल. सचिन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सचिन चव्हाणचा खेळ इथे होतोय लागोपाठ समाप्त.
48 धावांवरती 3 बाद. गोलंदाजी मार्क वरती निलेश. पहिलाच बॉल निलेश अगदी सोडत गेला बॅटरला बॉल. डॉट बॉल पेच केलाय. डॉट बॉलने सुरुवात या 5व्या षटकातली. आता गरज आहे इथून 35 बॉल 61 धावेंची. खूप जास्त बाहेर पंचांचा इशारा येतोय. अवांतर धाव सोडली जाईल वाईटच्या स्वरूपात. शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु या बॉल वरती आता मात्र कोणती धाव पुन्हा एकदा आली नाही. 49 धावांवरती 3 बाद. स्कूप करण्याचा प्रयत्न आमचे स्कोर आम्हाला सांगत असताना इथे तशा प्रकारचा प्रयत्न होता फलंदाजाचा सूरजचा. पायावरच्या बॉलला समोर ड्राईव्ह केलाय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर वाढेल, दबाव वाढेल. दबावाच्या क्षणांमध्ये तुम्हाला प्रेशर रिलीज, दबाव रिलीज करणारा फटका खेळणं गरजेचं आहे. इथून जर बघितलं तर आता गरज आहे पुढचे 33 बॉल 60 धावेंची. दूर ठेवला होता, दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु खूप जास्त बाहेर. पंच सांगत असताना या एक्स्ट्राजला तुम्हाला आळा घालावा लागेल, कुठेतरी थांबवावं लागेल या एक्स्ट्राजला. कारण एक्स्ट्राज म्हणजे तुम्हाला कर्ज न घेता हप्ता भरण्यासारखं आहे. म्हणजेच की कुठेतरी तुम्हाला थांबवण्याची गरज आहे. पायावरचा बॉल, ओ पंचाकडे लाऊड अपील. नक्कीच लाऊड अपील करत असताना पंच लाऊड अपील होती पंचाकडे. दोन्ही अनुभवी पंच एका बाजूला प्रवीणजी हिंगोले त्यांच्या सोबतीला पंकज पुरोहित. अनेक वर्षाचा अनेक काळ क्रिकेट खेळले हे दोन्ही. त्यानंतर आता पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत समोर खेळलाय बॉल हवेत, प्रॉपर कनेक्शन आहे. क्षेत्ररक्षक ओ काहीतरी मिस कॉल झाला दोन्ही क्षेत्ररक्षकांचा आणि हा झेल सुटतोय. अशा क्षणांना हा झेल सुटणं म्हणजे की येणाऱ्या काळामध्ये महागडा ठरू शकतो हा झेल. 2 धावा येत आहेत. 31 बॉल 57 ची गरज. 31 मध्ये करायच्या 57. सूरज समोरच्या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न. कोणतीही धाव नाही या बॉलवरती, म्हणजे की षटक समाप्त. आणि या 5 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 52 52. 30 बॉल पुढचे करायचे आहे 57 धावा. 30 बॉल मध्ये 57 धावेची गरज. राज चव्हाण, राज बंजारा. राज बंजारा आता गोलंदाजी मार्क वरती. पुढचे 30 बॉल 57 ची गरज आहे. एका बाजूला जर बघितलं तर डेप्थ आहे बॅटिंग मध्ये.
फलंदाजीमध्ये डेप्थ आहे. रघु येण्याचे बाकी असतील. त्यानंतर विलास जाधव, त्यांच्या सोबतीला सूरज राठोड चांगली फलंदाजी करू शकतात. म्हणजे 30 बॉल 57चा आणि गेम ऑन असेल. पहिलाच बॉल डाऊन दी लेग, वाईटने सुरुवात. राज बंजारा करतायत 6व्या षटकाची. 30 बॉल 56 ची गरज. 30 मध्ये करायच्या 56 धावा. जर गडी बाद झाले तर दबाव वाढू शकतो, परंतु इथून जर मोठे फटकेबाजी आले तर गोलंदाजांवरती दबाव वाढेल. फुलर लेनचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही. अगदी खेळपट्टीच्या बाहेरच्या दिशेलाच हा बॉल खेळून काढलाय. यष्टीरक्षक जरूर बॉल पर्यंत पोहोचले, परंतु एक धाव कंप्लीट होते. 55 धावांची गरज. पुढचे 29 बॉल 55 करायचे आहेत. शफल होऊन स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल अडवू शकतात आणि फ्लाय स्ट्रिपला अडवला सुद्धा गेलाय हा बॉल. बाईच्या स्वरूपात सिंगल धावील. 28 बॉल 54 ची गरज. 28 मध्ये 54 धावा करायच्या आहेत. टॉस बॉलला स्वीप करत खेळून काढलंय. डीप स्क्वेअर लेगला सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकावत आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. इथून जर बघा, आता गरज आहे ज्याप्रमाणे दुसऱ्या डावामध्ये गडी बाद झाले त्यानंतर एका बाजूला खेळी सांभाळण्याची गरज, तेच दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत आपल्याला. ओ आता फटका, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. सूरज आसमानी टोला आणि बॉल सीमा पार. षटकार. सव्वीस बॉल 47 धावा करायच्या आहेत. सूरजने तो दबाव हटवणारा फटका खेळलाय, तर थोडासा दबाव वाढेल राज बंजारा यांच्यावरती सुद्धा, कारण षटकार आलाय. स्लोअर बॉल होता आणि खरा बॉलला उत्तर तशाच प्रकारचं उपलब्ध सूरजकडे. आणखी षटकार. आणखी एक षटकार. मागचे 2 बॉल सूरजच्या बॅट मधून लागोपाठ 2 षटकार. आता गरज आहे पुढचे 25 बॉल 41 धावांची. म्हणजेच की पूर्णपणे आता दबाव झुकवलाय, दबाव वाढवलाय राज बंजारावरती. पहिला काही बॉल वरती दबाव क्रिएट केला होता राजने, त्यानंतर सूरजची ही महत्वाची खेळी. ओ जागा बनवली आणि बॉलला जणू काही स्वीप केलं. बैठक आणि बॉल सीमा पार. षटकार. तीन बॉल आणि 3 षटकार. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली आपल्याला सूरजच्या बॅट मधून. जणू काही या मॅच मध्ये आता पलट वार झालाय, परत आणलंय, दबाव वाढवला आणि पुढचे आता 24 बॉल करायचे आहेत 35 धावा. 24 मध्ये 35. अशा या क्षणांमध्ये जो संयमाचा खेळ करतो ना, त्याला जाणलं जातं. इतिहासात त्याचीच नोंद केली जाते आणि तो संयमाचा खेळ सूरजच्या बॅटमधून झाला. त्याने अगोदरच्या काही बॉलवरती संयम राखला, चांगल्या बॉलला प्रत्युत्तर देत सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकावली, परंतु खराब बॉलला एक मोठ्या फटकामध्ये रूपांतरित करून या मॅच मध्ये पुन्हा एकदा श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघ आता या दुसऱ्या डावामध्ये एका मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय.
बॅटची कडा आहे. फ्लाय स्ट्रिपला क्षेत्ररक्षक. चांगली फेकी सुद्धा. सुरुवात झाली या षटकाची एका धावेने. रावडी राठोड. जर रावडीच्या या स्पेलवरती महत्वाचा षटक असेल रावडीचं हे. तू जर गडी बाद केला तर दबाव वाढू शकतो. चांगला कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी सुद्धा. ओ धाव बाद होऊ शकले असते. यष्टीरक्षण थोडंसं खराब पाहायला मिळेल. बॉल अडू शकले असते यष्टीरक्षक नितीन, परंतु शेवटच्या क्षणांमध्ये 22 बॉल 32 ची गरज. चांगला ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. सूरजने सिंगल येईल. चांगला ड्राईव्ह केलाय. समोर क्षेत्ररक्षक आहे आणि फ्री होम डिलिव्हरी. आणि या बॉल वरती विलास जाधवचा खेळ होतोय समाप्त. विजय चव्हाण नवीन फलंदाज आता दाखल झालेत. आता गरज आहे इथून जर बघितलं तर 20 बॉल आणि 31 धावेंची. 20 मध्ये 31 आणि विजय चव्हाण नवीन फलंदाज. एका बाजूला सूरज जे की चांगला खेळ करतायत. समोरच्या बॉलला दिशा दिली आहे. दिशा देत असताना बॉलला सहजतेने पुश केलं. सिंगल मिळवली. कारण विजयला माहिती आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला इनसेड इन फॉर्म फलंदाज सूरज चांगली बॅटिंग करतोय. तर 13 बॉल 24 धावेवरती तो खेळतोय. मागच्या षटकामध्ये 3 बॉलवरती 3 षटकार त्याने लगावले. चांगली बॅटिंग करतोय. गरजेचं सुद्धा आहे या रन चेज मध्ये तशा प्रकारच्या खेळीची. तोच खेळ पाहायला मिळतोय सुद्धा. 7 षटक समाप्त. 80 धावा. पुढचे 18 बॉल 29 ची गरज. 18 बॉल 29 धावेंचं समीकरण. कारण 7 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पुढच्या 18 बॉल मध्ये 29 करायचे तर कोणता गोलंदाज इथून हे महत्वाचं षटक क्रमांक 8 घेऊन येईल, ज्यामध्ये गडी बाद करण्याची महत्वाची भूमिका त्याला पार पाडावी लागेल. तर बघण्यासारखं आहे षटक क्रमांक 8 ची सुरुवात कोण करेल. फुलटॉस बॉल. लॉंग ऑफला आहेत क्षेत्ररक्षक. सिंगल येईल. या बॉल वरती निलेश राठोडचं पहिलं हे षटक क्रमांक 8 आणि महत्वाचं सुद्धा आहे. षटकामध्ये जर धावा आल्या तर निश्चितच दबाव वाढेल गोलंदाजी टीम वरती. परंतु विकेट जर आली ना इथनं तर पलटवार होईल. म्हणजेच की मॅच मध्ये कोणत्या बाजूला सामना वळेल अजून सांगणं अशक्यच असेल. कारण तशा प्रकारची गोलंदाजी अजून बाकी आहे पुढच्या 17 बॉल वरती. ओ हा बॉल अगदी डोक्यावरून बीमर पाहायला मिळतोय. पंच सांगत असताना नो बॉल, म्हणजे की पुढचा बॉल फ्री हिट. पहिली वॉर्निंग सुद्धा असेल गोलंदाजाला. 82 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा पुरेपूर फायदा. फुलटॉस बॉल हाही होता आणि या बॉलला विजयच्या बॅट मधून हा येतोय.
घणाघाती प्रहार, षटकार. सोळा बॉल 21 करायचे आहेत. फ्री हिट वरती 6 धावा प्राप्त केल्या विजय चव्हाणने. 16 बॉल 21. समीकरण इथून जर बघितलं तर सोपं जरूर दिसतंय, परंतु एवढंही सोपं नाहीये. जर गडी बाद झाले तर प्रेशर वाढू शकतं. परंतु या षटकामध्ये कुठेतरी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न असेल या धावसंख्येच्या. विजय चव्हाणचा एका बाजूला सूरज चांगली फलंदाजी करतोय. समोरचा बॉल, समोर ड्राईव्ह केला या बॉलला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला असतील. सिंगल येईल. एक धाव येते. 89 धावा. 4 बाद. 15 बॉल करायचे आहेत 20. पायावरच्या बॉलला दिली आहे दिशा डीप स्क्वेअर लेगला अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे तोय चौकार. आणि त्या प्रकारे सुरुवात झाली या दुसऱ्या डावाची. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये चांगली सुरुवात, त्यानंतर आणखी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आई बॉल जातोय का बघण्यासारखं. क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं झालंय. धावा येत आहेत. बाउंड्री चेक साठी तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तर धावा अडवल्या गेल्या. सेफ असेल. 2 धावा येत आहेत या बॉल वरती. आता गरज आहे पुढचे 13 बॉल 14. 13 मध्ये करायच्या 14 धावा. उन्हाचं तापमान वाढलंय. उन्हामध्ये सुद्धा तशा प्रकारचा खेळ चाललाय. जळगाव म्हटलं तर उन्हाचा प्रहार. थोड्यासा पायावरच्या बॉलला दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला. सिंगल येते म्हणजेच की 8 षटक समाप्त. धावसंख्या 96. पुढचे 12 बॉल 13 ची गरज. 12 बॉल 13 ची गरज आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे मुख्य प्रायोजक श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, रमेश चव्हाण,
सहप्रायोजक सुभाषजी जाधव, पवार साहेब, स्वामी एज्युकेशनल ग्रुप. ट्रॉफी प्रायोजक आहे आमचे टॉस का बॉसचे प्रायोजक श्री अभिजित चव्हाण. श्री ग्राफिक्स कॅप प्रायोजक श्री रघुनाथ राठोड आणि बॉल स्पॉन्सर आहे श्री अतुल चव्हाण. तदनंतर संघ प्रायोजक श्री सुनील नाईक, सेवा एंटरप्राइजेस जळगाव श्री सुनील चव्हाण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक नियंत्रक. प्रायोजक श्री भाऊल चव्हाण, सेवा कृषी केंद्र शेंदुर्णे. श्री काशीनाथ चव्हाण, संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क. श्री दीपक चव्हाण, दीपक जाधव, सेवा कंस्ट्रक्शन. श्री धरमसिंग चव्हाण, माजी सभापती सोयगाव. श्री आनंद पवार, समाजसेवक डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव. श्री मुरली चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते. श्री प्रेम जाधव, सेवा कंस्ट्रक्शन. श्री स्वप्नील पवार, श्री मनोज जाधव सर, श्री दादू जाधव, मास्टर ॲक्वा व टूर्स अँड ट्रॅव्हल्स. श्री विवेक पवार, ॲडव्होकेट सागर राठोड, श्री एम एस जाधव, शैलेशजी पवार, रमेशजी चव्हाण. तदनंतर श्री करणसिंग राठोड, संचालक गुरुदेव ऑप्टिकल्स. श्री बळीराम शेरे, कुंदन ट्रेनिंग कंपनी लोणवडी. अमोल चव्हाण. तर तिसऱ्या पंचाकडे अपील आहे श्री अमोल चव्हाण, राठोड सेल्स. डॉक्टर सौ अनिता बळीराम शेरे, लोकनियुक्त सरपंच लोणवडी. त्यानंतर श्री बळीराम शेरे, कुंदन ट्रेडिंग कंपनी लोणवडी. श्री सुनील चव्हाण. सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. तदनंतर ही आमची आयोजन समिती, ज्यांच्या आयोजनातून ही स्पर्धा पार पडते आहे. श्री काशीनाथ चव्हाण सर असतील, सुनीलजी नाईक असतील, पपेश चव्हाण असतील, त्यानंतर बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलं गेलं आहे. भव्य दिव्य स्पर्धा, बंजारा प्रीमियर लीग वर्ष 4. गेल्या 3 वर्षापासून या स्पर्धेचं नियोजन आणि आज स्पर्धेचा 4था सीझन, 4थं पर्व पाहायला मिळते. नॉट आउट. पुढचे 9 बॉल 12ची गरज. विजय स्ट्रायकिंगला आहे, म्हणजेच की इथून पलटवार होऊ शकतो. नितीन राठोड चांगली गोलंदाजी करतोय. आखोटप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय अलॉंग दी कार्पेट. सिंगल येईल. वाईट बॉल, अवंतर धाव जोडली जाईल. म्हणजेच की आता 8 बॉल करायचे आहेत, 10 धावा. पुढचे 8 बॉल 10 धाव्यांची गरज आणि बघण्यासारखा आहे. राज बंजारा चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आज राहिलाय. बॅटिंग सुद्धा त्यांनी चांगली केली, गोलंदाजी खूप चांगली त्यांना पाहायला मिळाली, परंतु त्यांना गरज होती ते सहकार्याची. सहकार्य सुद्धा लाभलंय, परंतु या दुसऱ्या डावामध्ये कौतुक करावं लागेल फलंदाज सुद्धा, कारण सूरजने एक संयमी खेळ राखलाय. तो आतापर्यंत खेळपट्टीवरती चांगली धाव संख्या करतोय. 7 बॉल 9ची गरज. समोर खेळलाय स्लाइटली ओव्हर पिच बॉल. विजयच्या बॅट मधून हा
सामना फिरवणारा षटकार. सहा बॉल 3 धावेंची गरज. 6 मध्ये करायच्या 3 धावा. यानंतरचं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज राहायचंय. यानंतरचा होणारा सामना वसंतराव नाईक टायगर्स त्यांच्या विरोधामध्ये सामतदादा सुपर किंग. वसंतराव नाईक टायगर्स संघ प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण आणि गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला सामतदादा सुपर किंग संघ. तर सामतदादा सुपर किंग संघाचे कॅप्टन आणि वसंतराव नाईक संघाचे कॅप्टन कृपया आपण प्लेइंग 11 या ठिकाणी द्यायची आहे. आता मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि या चौकार या सामना जिंकलाय श्री लक्ष्मण बापू यंगस्टर संघाने.